नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दत्त जयंती येत आहे लवकरच, म्हणजेच की 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर दत्त जयंती असल्यामुळे प्रत्येकांना सेवा करण्याची इच्छा असते, पण प्रत्येक व्यक्तीला सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की तुमच्याकडे गुरुचरित्र हा जर ग्रंथ असेल तर त्या ग्रंथामधील तुम्ही मग पारायण करणं शक्य नसेल होत तर त्यामधील मग 14वा आणि 18वा हा जो अध्याय आहे तर हा अध्याय तुम्ही 21 दिवस सलग वाचन करू शकता किंवा मग तुम्ही 7 दिवस वाचन करू शकता. जर तुम्हाला नाहीच कोणत्याच सेवा करणं शक्य झालं तर दत्त जयंतीच्या दिवशी तरी आवर्जून गुरुचरित्रामधील 9वा अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे. आता प्रत्येकाला सेवा करावी असे वाटत असते, पण बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वामींवरती जर आपला विश्वास असला तरच आपण ज्या सेवा करू तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आपण सेवा करतो आणि आपल्या मनामध्ये इतर काही ना काही वाईट विचार येत असतात, तर मग त्या सेवा करून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. कोणतीही सेवा करण्यासाठी अगोदर आपल्याला त्या सेवा करण्यावरती आपल्याला श्रद्धा असावी लागते, विश्वास असावा लागतो, तरच त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं. आता त्यापैकीच ही एक सेवा आहे, तर ती म्हणजे की औदुंबर वृक्षाला आता दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कधीही औदुंबर वृक्षाला एक वस्तू अर्पण करायची आहे. आता तुमच्या घरामध्ये तुमची एखादी इच्छा आहे, ती इच्छा खूप दिवस झालं तुम्ही प्रयत्न करताय पण ती इच्छा पूर्ण होत नाही, किंवा तुमचं नोकरीबद्दल काही काम असेल, किंवा तुमच्या घरात मुलामुलींची विवाह जुळून येण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील, किंवा घराची प्रगती होत नाही, एखादं काम आहे ते काम हाती घेत असताना त्यामध्ये अडथळे निर्माण होतात, काय ना काय अडचणी येतात, मुलांची प्रगती होत नाही, घरातील पतीची प्रगती होत नाही, घरामध्ये सतत काय ना काय अडचणी आहेत आणि इच्छा कोणतीही पूर्ण होत नाही, तर त्यावेळेस मग तुम्ही औदुंबर वृक्षाला एक वस्तू अर्पण करायचं आहे. आता जर तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत एकही दिवस तुम्हाला ही वस्तू अर्पण करणं शक्य नाही झालं तरी पण तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी मग आवर्जून ही वस्तू अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर काही सेवा पण करायच्या आहेत. तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता दत्त जयंती आहे 4 डिसेंबरला, तर 4 डिसेंबरपर्यंत एवढ्या दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी मग ही वस्तू अर्पण करू शकता. शक्यतो तुम्ही गुरुवारीच ही वस्तू अर्पण करायची आहे. पण गुरुवारी ही वस्तू कधी अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये, दिवसभरातून कधीही करू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही, त्यामुळे मग ही वस्तू पण तुम्ही अर्पण करू नका, कारण की या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे मग या वेळेत कोणतीही सेवा किंवा उपाय म्हणा काही केलं जात नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आपल्याला. आता हा दिवा बनवत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ न टाकता थोडीशी हळद टाकून असा हा दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा घ्यायचा आहे आणि औदुंबर वृक्ष जिथे असेल तर तिथे जायचं आहे आपल्याला. मग तिथे जात असताना आपल्याला इतर पण वस्तू घेऊन जायच्या आहेत. आता त्यामध्ये काय घ्यायचं आहे की एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता हे शुद्ध पिण्याचं पाणी घेऊ शकता तुम्ही आणि त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, कारण की आपला गुरुग्रह बळकट व्हावा म्हणून हळद टाकायची आहे आणि माता लक्ष्मीला पण अत्यंत प्रिय आहे हळद, म्हणून या 2 वस्तू टाकायच्या आहेत. आणि त्याचबरोबर काय करायचं आहे आपल्याला, हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मग मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा पण हा दिवा लावू शकता. तर ह्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला आता मंदिरामध्ये जर हे वृक्ष असेल दत्त महाराजांच्या म्हणा किंवा स्वामी समर्थ यांच्या मंदिरात असेल, जिथे कुठे वृक्ष असेल तिथे जाऊ शकता, किंवा तुमच्या घराच्या जवळपास असेल तर तुम्ही तिथे पण हा उपाय करू शकता. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, आपल्याला 11 तांदूळ घ्यायचे आहेत. आता हे तांदूळ आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, आता ज्यामध्ये तुटलेले फुटलेले चुकूनही घेऊ नका. आणि ह्या तांदळाला आपल्याला पिवळे करायचं आहे, म्हणजेच की थोडीशी हळद लावायची आहे आणि हे तांदूळ आपल्याला पिवळे करायचं आहे. आणि औदुंबर वृक्ष जिथे आहे तर तिथे सगळ्यात अगोदर जायचं आहे. आणि मग काय करायचं आहे आपल्याला, तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपण जे तांब्या भरून जल घेतला आहे तर ते जल आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि ते जल अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत आपल्याला ते जल अर्पण करायचं आहे. आणि नंतर मग आपण जो कणकेचा दिवा घेतला आहे तर तो दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे.
आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आता दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि दिव्याची पूजा आपल्याला करायची आहे. आणि नंतर काय करायचं आहे, तुम्ही जर कच्चं दूध घेऊन गेला असाल म्हणजे एखादं वेगळं, तर मग तुम्ही ते कच्चं दूध पण अर्पण करू शकता. आणि जात असताना घरूनच आपल्याला थोडीशी साखर घेऊन जायचं आहे आणि साखर पण आपल्याला तिथे मुंग्या असतात तर मुंग्यांना आपल्याला ही साखर टाकायची आहे. आणि जे तांदूळ आपण घेतले आहे तर ते तांदूळ आपल्याला काय करायचं आहे की ते तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत औदुंबर वृक्षाला. प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही, म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत. आणि नंतर मग आपल्याला औदुंबराच्या खोडावरती डोकं टेकून आपली जी पण काही इच्छा आहे, तर घरामध्ये पैसा येत नाही किंवा मुलामुलींची विवाह जुळून येत नाहीत किंवा संतान प्राप्ती होत नाही, जे पण काय असेल त्याबद्दल मग औदुंबर वृक्षाच्या खोडावरती डोकं टेकून तुमची इच्छा सांगायचं आहे. आणि हे जे तांदूळ आहेत तर औदुंबर वृक्षाखाली अर्पण करायचं आहे. आणि हा सगळा म्हणजे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आता औदुंबर वृक्षाखाली माती असते हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर तिथली माती मग आपल्याला थोडीशी ती माती घ्यायची आहे आणि आपल्याला ती माती घरी घेऊन यायचं आहे. पण हा उपाय म्हणा किंवा ही सेवा करत असताना घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही. आता असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीला जर संतान प्राप्ती होत नसेल तर मग गुरुचरित्रामधील 22वा अध्याय जो आहे तर तो पठण करायचा आहे असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही मग औदुंबर वृक्षाखाली बसूनच हा अध्याय पठण करू शकता. आता आपल्या घराची म्हणा किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी गुरुचरित्रामधील तुम्ही 18वा अध्याय पठण करू शकता. दत्त जयंतीपर्यंत दररोज तुम्ही हा अध्याय पठण केलात तरीही चालेल. आणि ती जी माती आहे तर ती माती आपण घरी आणायची आहे आणि ती माती आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि त्या मातीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, पूजा करायची आहे मातीची आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे. आणि ती माती आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायची आहे. आता जर तुम्ही हा उपाय गुरुवारच्या दिवशी करत असाल तर मग दुसऱ्या दिवशी तिथून माती उचलायची आहे किंवा दत्त जयंतीच्या दिवशी हा उपाय करणार असाल तरी पण दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस पूर्ण ती माती तिथे ठेवायचं आहे. म्हणजे कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केलात तरीही. नंतर मग काय करायचं आहे, ती माती आपल्याला तिथून उचलायची आहे. तर ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा करत असतो, देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर ती माती उचलायची आहे आणि आपल्या घरातील असलेले जे झाडं वगैरे असतात इतर झाडं तर त्या इतर झाडांना तुम्ही ही जी माती आहे तर ही माती त्या झाडांमध्ये टाकू शकता. कारण की औदुंबर वृक्ष हे साक्षात श्री गुरुदेव दत्त यांचा वास असतो औदुंबर वृक्षामध्ये. म्हणून मग आपण जर औदुंबर वृक्षाखालची माती घरी आणली तर साक्षात आपल्या घरी दत्त महाराजांचं आगमन होतं. म्हणून आपल्या घरामध्ये त्यांचा सहवास राहावा यासाठी मग आपल्याला अशी ही माती घरी घेऊन यायचं आहे आणि त्यांची पूजा करायची आहे आणि हा मंत्र जप करायचा आहे. तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे दत्त महाराजांची, तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा दत्त महाराज नक्की पूर्ण करतात. तुमच्या घराची प्रगती होईल, मुलांची प्रगती होते, पतीची प्रगती होते, कोणतंही तुमचं काम अडलेली कामं असतील ती कामं पण नक्की पूर्ण होत असतात. जरी तुम्ही कोणतेही पारायण करत असाल, स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र किंवा कोणता संकल्प किंवा कोणत्या अनुष्ठान करून सेवा करत असाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. असं नाही की तुम्ही इतर सेवा करत आहात आणि ही सेवा करायची का, तर नाही, ही सेवा कोणीही करू शकतं. फक्त महिलांना मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस मग तुम्ही ही सेवा हा उपाय करू नका, इतर वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.